तरी सुद्धा आमचे हे बसलेले दोन दोन सर लोक पाठवावे लागायचे. अरे बस रे, 10 मिनिट बस, 20 मिनिट बस. नाही, हे सगळं कळत असतं तुम्हाला, पण वेळ निघून गेल्यानंतर कळतं. सकाळ समूहानं ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे. या संधीमध्ये तुम्हाला अर्धा तास असो, 1 तास असो, जे काही शिकवतील, करतील, सांगतील, कृती करायला लावतील, आणखीही वेळ दिलेली नाही. तसं तर मी म्हणत असतो की आपले पाय स्मशानाकडे जरी निघाले, खड्ड्यात जरी पोहोचले, तरी माझं म्हणणं असतं की शेवटच्या क्षणापर्यंत आनंदी होता येतं का पहा, आनंदी जगता येतं का पहा, चला चला कोणाचं भलं करता येतं का पहा, कुणाला 4 चांगले शब्द बोलता येतात का पहा. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला मी एक सांगत असतो की बाबा रे, आज सकाळी उठलास म्हणजे तुझा नवा जन्म झालेला आहे, आणि आज संध्याकाळी झोपलास म्हणजे तुझा मृत्यू झालेला आहे. जीवनामध्ये जन्म आणि मृत्यूच्या मध्ये जो कोणी समजा जगत असतो त्याला मी विशाल हास्य म्हणत असतो. विशाल हास्य, ज्या हास्यामुळे आपलं जीवन आनंदी होणार आहे. जे काही हे तुम्हाला मार्गदर्शन करतील, ट्रेनिंग देतील, वेळ तुमची गेलेली नाही ना. जगातल्या कोणत्याच व्यक्तीची वयानुसार की तो 50 वर्षाचा असो नाही 100 वर्षाचा असो, त्याचीही वेळ गेलेली नाही, आणि तो पण शेवटपर्यंत शिकत असतो. तसं सुद्धा त्याप्रमाणे आपण सुद्धा चांगल्या प्रकारे हे आत्मसात करावं. शंका समाधान तर असेल ना तुमच्या याच्यामध्ये, म्हणजे शेवटचं उत्तर आमचे, आणि मग तुम्हाला वाटेल ते प्रश्न विचारा. त्याच्यासाठी बसलोत ना, आता तुम्ही मग विचारा आणि आपल्या शंकांचं समाधान योग्य वेळी योग्य ठिकाणी करून द्या. तर चांगल्या ठिकाणी आलेला आहात, योग्य मार्गदर्शन घ्या. जाताना प्रतिक्रिया जर देत असतील तर मलाही बोलवा. 1-2 तास काय ऐकून काय प्रतिक्रिया आल्या, तर त्याच्यासह त्या ऐकण्यासाठी मी तुमचा उत्सुक आहे. तर चांगल्या प्रकारे आत्मसात करा आणि तुमच्या भावी आयुष्य सुख समृद्धीचं, कारण 2 गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत.